मॅचला सुरुवात करा पालघर. टॉस कोणी जिंकलं आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. अडकल संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकलं तर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 6 बॉल म्हणजे 1 ओव्हरचा मॅच. अक्षय निबाते गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा मॅच आजच्या दिवसातला. थोडंसं कालोख झालाय परंतु मॅच फार महत्वाचा आहे. गोलंदाजी मार्कवरती अक्षय निबाते. गोलंदाजी मार्कवरती पालघरचा कोहिनूरचा हिरा. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने फेकलाय. बॅटरला न समजणारा बॉल निघून गेलाय थेट इस्ट्रक्चरच्या हातामध्ये. भन्नाट वेग 60 वेगाने फेकलाय पहिला बॉल. बॅटर सकलेन आणि त्याच्या जोडीला नाझीम मैदानामध्ये आहे. नाझीम आणि सकलेनची जोडी मैदानामध्ये. पहिला बॉल डॉट. खूप चांगली गोलंदाजी. गोलंदाज अक्षय निबातेच्या माध्यमातून दुसरा बॉल देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर बॅटवरती सरळरित्या घेत नाही आहे. मागे गेलाय बॉल आणि या बॉलवरती देखील एकच धाव मिळाली आहे. एका धावाने धावफलक आता मात्र 2 बॉल नंतर 1 धाव झालेली आहे. बॅटिंग करणारी टीम मैदानामध्ये आपण बघतोय. अडखलचा संघ आहे. किती धावा बनतील, किती धावांचा आव्हान ठेवलं जाईल या मॅच मध्ये. अडकलचा संघ बॅटिंग करतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ पालघर. चेंडू चांगला फुल टॉस चेंडू होता. अलॉंग द कार्पेट चेंडूला या ठिकाणी ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव झपाट्याने घेतली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केले. चांगली रनिंग मेंटेन विकेट. छान पद्धतीने विकेटच्या मधोमध धावत आहेत दोन्ही बॅटर नाझीम आणि त्याचा साथीदार सकलेन. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 धावा धावफलकावरती आहेत. बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये अडकलचा संघ या मॅच मध्ये बॅटिंग करतोय. पुढचा बॉल. बॅट यावेळी मात्र बॅटला ब्रश झाला. बॅटची कट घेतली. चेंडू यष्टरक्षकच्या हातामध्ये गेलाय. नाझीमची विकेट मिळाली आहे. फर्स्ट विकेट डाऊन. बॅटर आउट नाझीम. पहिला धक्का 3 धावांवरती. पहिला ब्रेक थ्रू, पहिला धक्का या मॅच मध्ये अक्षय निबातेला यश मिळालंय. नाझीम माघारी परतलाय 3 धावांवरती. पहिला धक्का. न्यू बॅटर मागच्या मॅचचा हिरो ठरणारा खेळाडू. मागची मॅच अक्षरशः गाजवली होती. तो खेळाडू मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता मासूमनं आझाद समिनीच्या विरोधात काय प्रदर्शन केलं होतं. अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तो मासूम मैदानामध्ये गेलाय. चेंडूचा विचार केला. या ओव्हरमधले 4 बॉल झालेत. अक्षय निबाते काय गोलंदाजी करतोय आणि हा खेळाडूने देखील दाखवलाय. मी पालघर सारख्या छोट्याशा गावामधून आलोय परंतु आज माझं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये का नाव गाजते. खूप चांगला चेंडू बॅकफुटवर गेलेत. खूप छान पद्धतीने चेंडूला ऑन साईडला केलाय. काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. त्यांना चेंडूला पकडलंय. फेक केले. अप्रतिम फेक आणि बॅटर आउट. खूप चांगली फेक केली. त्याच्यानंतर पहिली धाव पूर्ण झाली होती. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. मासूम रनआउट झालेत. धावफलकावरती धाबा आहेत त्या स्कोर कार्डवरती 4 धाबा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये फैसल मैदानामध्ये गेलाय बॅटिंग करण्याकरता. धावफलकावरती धाबा आहेत ते एकूण 4 धाबा झालेत. शेवटचा बॉल. गोलंदाजी मार्कवरती अक्षय निबाते. राईट आर्म राऊंड विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. एस्टनच्या मागे कामगिरी चांगली झाली आणि पंचांचा सिग्नल आकाशाच्या दिशेने बोर्ड म्हणजे शेवटच्या बॉलवरती देखील विकेट मिळाले. 4 धाबा झालेत. 5 धाबांचं आव्हान या मॅच मध्ये सेट केलं गेलंय. 5 धाबांची गरज या मॅच मध्ये. अडकल संघाने प्रथम बॅटिंग केली. 4 धाबा बनवलेत. 5 धाबांचं आव्हान या मॅच मध्ये सेट केलंय.
अडकल संघ आपण लक्षात ठेवा रिव्ह्यू नसेल, ऑन फील्ड अंपायर जे डिसिजन देतील तो फायनल डिसिजन असेल, तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि आपण पहिल्यापासून आजच्या शेवटपर्यंत हेच नियम पाळलेले आहेत. खेळाडूंना जे खेळतात ते खेळाडूंकरता रिव्ह्यू नाही आहे. आणि कटचा जो आवाज आहे, कट जे आहे ते रिव्ह्यू मध्ये देखील तुम्हाला बघायला मिळणार नाहीये, कारण काळोख झालेला आहे. खूप चांगला फटका या ठिकाणी. हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला ओळखला, त्याला या बॉलला डीप अँड एक बाउंड्रीच्या दिशेनं अक्षय निबातेच्या बॅकमधनं उत्तुंग खणखणीत सणसणीत चौकार. आणि आता मात्र विजय करता फक्त आणि फक्त एकच धावांची गरज आहे. 4 बॉल आणि 1 धाव. पालगड संघ सेमीफायनल मध्ये जाण्याकरिता 4 बॉल मध्ये 1 धावांची गरज आहे. जो संघ विजय होईल तो संघ थेट सेमीफायनल मध्ये दाखल होईल. हा बॉल चांगला आहे, लाईन चांगली आहे, टप्पा चांगला, अकूट टप्प्याचे गोलंदाज रिहानच्या माध्यमातून रिहान गोलंदाजी मार्क वरती आहे. अडकल संघाच्या माध्यमातून रिहान गोलंदाजी मार्क वरती आलाय. पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने फेकला, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉल वरती चौकार, तिसरा बॉल डॉट आणि अजून 3 बॉल मध्ये 1 धाव. 3 चेंडू 1 धाव. हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिला, अशा पद्धतीने एक सिंगल बनवली आणि अशा पद्धतीने सेमीफायनल मध्ये जाणारा संघ आजच्या दिवसातनं संपूर्ण दिवसामध्ये ज्या संघाची कामगिरी चांगली राहिली आहे आणि त्या संघाचा कर्णधार आपण बघितला अक्षय निबाते आणि त्याची कंपनी पालघर संघ या ठिकाणी सेमीफायनल मध्ये जाणारा संघ आजच्या दिवसामध्ये ठरला आहे तो पालघर. कॉंग्रॅच्युलेशन पालघर. हार्डलक बॉयज अडकल संघ आपला खेळ देखील खूप चांगला राहिला. अक्षय निबाते आपण लक्षात ठेवा आपला संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलाय.